हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता दुपारी झाली आहे आणि मी आणली आहे मच्छी. आणि आज फक्त कोळंबीचा बेत आहे माझा. कोळंबी आणि ही मी कोळंबी आणली, 200 रुपयाची आणली कोळंबी. आणि ही आहे कांद्याची पात. आणि कळते मी धुवून ठेवली तिला ॲक्च्युली, बघा पूर्णपणे धुवून ठेवली साफसफाई करून. आणि आता मी तिची कांद्याची पात घालून कोळंबी बनवणार आहे. आणि हे आहे माझं वाटण म्हणजे माझ्यासाठी मी कोळंबीचा रस्सा बनवणार आहे. हे पण मी खाणार आहे कांद्याच्या पातीचं, पण हे मी कोळंबीचा रस्सा मला खूप जास्त आवडतो, तर मी थोडीशी कोळंबी एवढीशी घालून फक्त रशाला फ्लेवर येण्यासाठी कोळंबी घालणार आहे. आणि हा वाटण आहे, त्याच्यामध्ये मला लसणाची कुडी टाकायची आहे सोलून. तर मी शक्यतो ते टाकेलच, बरोबर ते सब टाकेल. माझ्या अद्रक लसूणची पेस्ट पण आहे. लसूण सोलायला कंटाळा आला तर पण अद्रक लसूणची पेस्ट पण मी ॲड करू शकते, पण नाही मी करेन ह्याच्याने. आणि हे मी 4-5 टोमॅटो घेतले आहेत कांद्याच्या पातीसाठी. आणि 4 मिरच्या घेतल्या होत्या. मिरच्या कुठे गेल्या? 5 मिरच्या घेतल्यात. ह्या मोठ्या मिरच्या घेतल्यात मी कांद्याच्या पातीसाठी. मिरच्या घेतल्या म्हणजे कोळंबीचं ते घालून. आणि त्याच्यामध्ये पण लसूण घालायचं आहे. हा लसूण मी त्यात घालेल. आणि मी एक काम करते, मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते, कारण मला लसूण सोलण्याचा टाईम थोडा वाचेल, कारण खूप लेट झाला आहे. आता आम्ही ऑलरेडी 1 वाजून 1:15 झाले. आता 1 वाजून 10 मिनटं वगैरे झाली असते. मला असं वाटतं मी पहिल्यांदा फोडणी करते, म्हणजे ह्याची फोडणी झाली ना की काय वेळ नाही लागेल जास्त करायला. पाणी आटेपर्यंत मी बाहेर थोडीशी बसते, मी पाय दुखले माझे. तर मी आता ना फोडणी करून आले, म्हणजे झालं आहे ते, पण त्यात थोडंसं पाणी आहे, तर थोडं पाणी आटेपर्यंत मला थांबायचं आहे. आणि वाजले 2 वाजून 10 मिनटं. आणि बेबूला दिलं आहे मी जेवण. आवाज असेल दाखवू शकत नाही म्हणून दाखवत नाही आहे, अदरवाईज दाखवलं असतं. ती तब्येतच खराब आहे ना, त्यामुळे मी दाखवत नाही आहे. आणि ती जेवती आहे तर आवाज
कसा आवाज येते तो मला तसा आवाज तिथं चालू असतो जेवताना, खूप आवाज करते. आणि झोपते तेव्हा पण एवढी घोरते ना, असे आवाज घोरते पण खूप जास्त. जेवताना पण खूप जोरात आवाज करून जेवते. तर माझं तर जेवण तर होत आले म्हणजे झालं आहे. हार्डली 5-7 मिनटामध्ये भाजी आटेल आणि मग मला लगेच जेवायला बसेल. मी हिला वेगळं तोपर्यंत फिरून आणते, कारण की भाजी आटेपर्यंत मला थोडंसं टाईम आहे अजून, 5-7 मिनटं आहेत अजून. तर तेवढ्या वेळामध्ये तिचं जेवण होऊन जाईल आणि तिचं जेवण झालं की तिला मी सुशीला पण घेऊन जाईल. काय ना AI मुळे ना सगळे असे कार्टून बनवत आहेत. AI मुळे अशी वाट लावली आहे ना सगळी. कायची काय बनवलं आहे, काही पण. काजू कतली, मिठाई, कुठली पण मिठाई, कायची काय बनवतात ना, म्हणजे काय माहिती, नाही आवडत मला असं बघितलं तर. भीती वाटायला लागते की असं वाटतं की दुनिया जेव्हा संपेल ना तेव्हा खूप भयंकर होऊन दुनिया संपणार आहे असं वाटतं बघून. कारण माझ्या विचारांच्या एकदम पलीकडे आहेत ते. आता एक भोंगा आहे आणि त्या भोंग्याला खाली माणसाचं शरीर आहे आणि वरती ते आपले स्पीकर असतात ना, 2 असे वाले, ते 2 स्पीकर आहे, असे आणि असे 2 स्पीकर आहे. ॲक्च्युली ना खूप जास्त आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी आहे ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे. त्याचे फायदे आपल्याला दिसतात ॲक्च्युली, पण त्याचे नुकसान आपल्याला दिसत नाही आहे कुणाला. फायदे तर नो डाऊट मी पण त्याचा यूज करते, पण मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीला ना एका मर्यादेमध्ये तुम्ही जर वापरताय, त्याच्या आहारी गेला तर ठीक आहे, पण तुम्ही त्याला खूप जास्त ॲडिक्ट व्हायला तर तुम्हाला डिफिकल्ट येते खूप जास्त पुढे जाऊन. सगळं AI, काहीही असं नॉर्मल नाही आहे. मांजर डान्स करते, कुत्रा डान्स करते, कुत्र्याला मांजराचं तोंड, माणसाला फळांचं डोकं, म्हणजे माणसाचं डोकं म्हणजे एक ॲपल, बनाना, म्हणजे विचित्र. म्हणजे एक माणसाचं शरीर दाखवलं, डोकं दाखवलं मांजरीचं, बोका असतो ना मांजरांना, चाटतं करून. तर ॲक्च्युली हे खूप भयंकर आहे, बघायला पुराणं बरं वाटतं. मी विचार करते माझ्या ना TV मधून आहे ना त्याला ब्लॉक करून टाकते. हे जे का सगळं लागतं ना विचित्र साहोर, टुंग 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 साहोर असं काहीतरी लागतं. काय माहिती, ते मी बघते ना जेव्हा, तेव्हा मला ना खूप विचित्र काहीतरी वाटतं. म्हणजे माहिती नाही मला काय वाटतं, मला एक्सप्लेन नाही करता येत, पण मला ना एक भीतीदायक वाटतं. म्हणजे असं वाटतं की एक हाईट झाली, असं वाटतं कुठल्या तरी वाईट गोष्टीची खूप हाईट झालेली आहे, परिसीमा. कुठल्याही गोष्टीची जेव्हा परिसीमा होते ना, तेव्हा जे होतं ना, मला ती एक आतमधून एक म्हणजे भीती वाटते. मला राग येतो नाही, मला भीती वाटते. एका गोष्टीचं खूप मर्यादा क्रॉस झालेली आहे, आता पुढे जर काहीतरी भलतंच काहीतरी होईल असं वाटतं, भीती वाटते एक प्रकारची. एनिवेज, बेबोचं जेवण तर इथं होतं आहे. बेबोचं जेवण होईपर्यंत थकली आहे मी खूपच. आता जेवते, त्याच्यामुळे तब्येत माझी असं नाही खूप जेवते असं नाही, पण माझी तब्येत आहे ना त्याच्यामुळेच मला असं वाटतं कमी होत नाही. बेबो सुसू आली, ती विचारलं नाही ना, ती स्वतःच करून टाकली तिथे असंच. त्यामुळे तिच्याकडे बसायला लागतं, ते जेवण अर्धं होईपर्यंत बसायला लागतं. बेबो झालं, शुशू आली आहे, चला. काय बेबोला शुशू करून आणतो. बाय बाय.
जेवायला बसते आता. मी बघा जेवण घेतलंय पुढे. हिला वाईट भात घेतलाय. मी कोळंबी तिला थोडीशी घेतली, कोळंबी काढून तिला मी त्यामध्ये भाताबरोबर ट्राय करणार आहे. आणि आता जेवण घेतो. ती भूक लागली आहे खूप जास्त, कारण की सकाळी मी टोस्ट आणि चहा खाऊन गेली होती, तर मला भूक लागली. आणि हिली पण काय एवढं काय खाल्लेलं नाही खास. मग अशी वेफर खाल्ली थोडीशी, पण टिफिनमधली वेफर थोडीशी होती ती खाल्ली. टिफिनमध्ये दुसरा काही ती खायला बघत नाही ना, म्हणून मी तिला वेफर वगैरे असं काहीतरी देते की ती खाऊ शकेल असं देते. अदरवाईज ती खात नाही. इडली वगैरे सकाळी मेदू वडा इडली वगैरे बनवते ना, तर ती नाही खात. म्हणजे ते सगळं तिला नाही आवडत. उपमा पोहे काहीच खात नाही ती. सुके पोहे खायला बघते. एनिवेज मी आता पहिल्यांदा जेवून घेतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते. भेटू संध्याकाळीच भेटूया आता, कारण की मी आता परत झोपणार आहे, गाई करणार आहे बोलत होती. तर आता माझं जेवण झालं ना की मी 15-20 मिनिटांनी, आता 2:30 वाजले, 5 मिनटं बाकी 2:30ला, 15 मिनटात माझं जेवण होईल. 2:45ला 3पर्यंत मी झोपेल. 15 मिनटानंतर जास्त वेळ थांबू शकत नाही मी, कारण की माझी झोप ऑलरेडी आत्ताच आलेली. तर एनिवेज मी आता जाते. संध्याकाळी भेटूया. बाय बाय. माझे कपडे वाळत घालून झालेत आणि वाजल्यात रात्रीचे 11:05. पूर्णपणे समजू शकते. म्हणजे तुला जर का हा ब्रेड या दिशेला पाहिजे ना, तर तसंही चालेल. 11:05 झालेत रात्रीचे. आमच्याकडे रात्र म्हणजे सकाळ असते, दिवस. आणि तिकडे बघा. थोडा वेळ फोन बघायला दिला होता, कारण की मला बाकीची कामं पण संपवायची होती, म्हणून फोन दिला होता. आता फोन घेणार आहे मी, तुला माहिती नाही. तर माझा आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तुम्हाला तर माझा आजचा ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.